का व आता काही येशील मग? येईन ना बाई. आता तू म्हणतो ना पोरगी गिरगी पाहायला जा लागते, मग येईन मी. हाव का व, ये ना. हाव ना, आता होऊन जायला पाहिजे त्याचं लग्नही. हाव ना बाई, जास्त काही घाई नको करू. चांगली पोरगी भेटली पाहिजे, तुलाही सांभाळलं पाहिजे. जाऊ दे ना, मला सांभाळायचं काय आहे, राय तुम्ही मया. नाही हो पाहिजे ना. नाही हो, नाही सांभाळलं तर काय आहे आपली झोपडी, राहतील ते महलामध्ये. आता तू काय एवढं कष्ट करून घर बांधलं तर काय त्यांच्याकरता बांधलं काय? स्वतःनी राहणार काय? नाही व, राहतो मी माया खोलीत, एका खोलीत. मला काय आहे ते राहिले म्हणजे झालं, असं म्हणू नको. मग त्या पैकून जाते पहिलेच, मग त्या तशाच वागते. काही म्हणलं बोललं नाही तर जाऊ दे बाई, आता काय करतं, एकोणतीचा एक आहे तो. पण स्वतःचा विचार करायला लागते नाही. जाऊ दे ना बाई, आता काय करणार आहो. हा भाजीपुला नाही घरी? बाई घरी तर राहते व. नाही व, घेऊन जाय ना, थोडं थोडं आहे शेतातलं. घरी तर लावलं नाही मी ह्या वर्षी काही. हाव का व? हाव ना, फालतूची जागा चालली जाते, मग त्या पैसा हरभरा लावून दिला होता आहे ना, मी लावलं होतं. आमचं शेत दूर आहे ना बाई गावापासून. हा व, आमचं कसं घराच्या जवळ तर शेती आहे, मग लावत असतो मी सगळं काही. मग का नाही, जरा पाहुणे घेऊन आले, घरदार पाहिले तर येजो. नाही तर मग तो पाहुणा काही येऊ देत नाही. येऊ देते ना बाई, पाहुण्याला बी घेऊन येजो, पाहुणे येतील तर. तसं तर मी फोनच करायला लावते त्याले. हाव नाही, त्याला फोन घेऊन करायला लावत जाईन जरा. हा व, करण ना. का व, कैऱ्याने तर काय? नाही बाई, नाही नेत, घरच्या शेतातच आहे ना, घेऊन जाय ना. नाही तर नाही बाई, एवढं वजन येत नाही मी. काय वजन होते व, एसटीतच जाणं आहे, तिकडे ऑटो भेटायला वेळ लागते ना बाई. काय ऑटो भेटायला येजो ना बाई तू, 2-4 दिवसाकरता. आता कसं बाई, हा येते घरी, त्याचं लग्न झालं की मग येतो. आता कसं आपण गावाला गेलं, त्याचं भाकर तुकडा बनवायला कोण बनवीन? तू येत असंच आहे. इथं चूल काय झाकून ठेवली काय? हा व, आता काही काम नाही पडत सध्या चुलीचं, त्याच्या कारण झाकून ठेवली. गॅस गीस संपला गिंपला तर मग करा लागते. हा बरोबर आहे ना. तू करत असेल ना चुलीवर स्वयंपाक? हा बाई करतो ना, एक टाईमचा करतो. रोज करतं का व? हा बाई, सकाळी करतो नाही तर संध्याकाळचा करतो. सध्या गॅस ही नंबरनी लागत आहे ना, त्याच्या कारण. हा बरोबर आहे. आम्हाला काय वय एवढं करा लागते, लय दिवस जाते गॅस. बरोबर आहे ना. आता तू ह्या गोल्याला घेऊन जाशील तर काही करमणार नाही बिचारे आम्हाला. जाऊ दे ना, येत जाजो त्याची याद आल्यावर. मग अजून लग्न गिग्न झालं असतं, आईन भांडणं झाले असते तर मग मला पटलं नसतं, म्हणून मी म्हटलं पहिलेच घेऊन जातो. हा व, एक प्रकारे बरं आहे तुय. मग अजून ऍडमिशन देत नाही त्यामध्ये. आता ह्या वर्षी नवीन ठिकाणी ऍडमिशन करावंच लागते, तर मग करून टाकतो. हा व, ज्याचं लेकरू त्याच्या घरी बरं. मग बाई पाहिजो विचारपूस नेमंदी पोरीची माहिती गीती काढतो ना, तर पोरी काही ढंगाच्या नाही. साधा सुद्धा आपला भाऊ. हा व, तेच तर भीती वाटते बिचारे, बाची परवडली त्यापेक्षा. नाही बाई, सध्या कोणावरच भरोसा करू शकत नाही आपण तर. हा व, ते तर आहे. काय म्हणते ती सासू, तब्येत गिब्येत बरी आहे तिची? बरी आहे, जात राहते पोरीच्या घरी तिचं मन झालं की. हाव का व? हाव, आता घरी आहे. म्हातारा माणूस आहे, करायचं बाई सेवा. हा बाई करतो ना. आता ते उलट अश्विनीची डिलिव्हरी आहे तर मलाच करा लागन. तिची आई येते की नाही काय माहिती. हाव का व? का व, तू तर त्या देराची शेती करत होते ना, काय झालं मग? दिली का तिची परत? हा आई दिली ना ह्या वर्षी. आता ते त्या पुण्यावर होते, तिथपर्यंत केली आम्ही त्यांची. आता देऊन दिली त्यांची. आता ते करत बसत की लावून देत. हा व, बरोबर आहे. मग दुसरी करते का ह्या वर्षी? हा बाई, ते सवितानी काय तिची शेती करून राहिली मी. हाव का व, चांगला आहे ना. मग काय करतो बाई, ते यांना कसं कोण्या कंपनीत काम जमत नाही, यांना शेतीच आवडते. हा व, बरं आहे ना. संत्र्याचा बगीचा किती झाला होता व? झाला होता नाही, चांगला झाला होता. हाव का व? हा बाई, आधी मस्त लागते बाई ही झाडाखाले. हा व, थंड लागते ना. आंब्याच्या झाडाचे सावली येते ना घरावर येते ना, अंगणात येते. त्या घरावर नाही येत असं, ते आता नवीन बांधलं ते. नाही व, त्याच्यावर काही येत नाही. थोडंसं मागे घेतलं, हे खोली तोडून घेतलं असतं तर मग आलं असतं. पण कसं आडीनडीला आपल्याला बरी असो बाई खोली. पाहिजेच बाई, आपण काय शहरात राहतो का की पुरंच घर स्टाईलचं यांचं त्याचं पाहिजे. लय काम पुरते त्या घरामध्ये, तसं हा लागते. हा बाई, तसं तर आहे. राहिली असते अजून 2-3 दिवस. नाही बाई, जातो ना आता. राहिली आता 1 दिवस. घरी वाखे होतात ना भाकर करायचे. हा व, ते तर आहे. एक पिशवी देतं, मी भाजीपुला भरून घेतो. मग पापड कुरडया काही नेतो काय? नाही बाई, कायले देतं, केलाय ना मी. नाही व, केलाय ना, घेऊन जाय. मी आता काही जास्त नेत नाही आई, हे की गहू घ्याले तेव्हा देऊन देजो. ठीक आहे ना. हे घे पैसे 2000 रुपये. काऊन देऊन राहिली आई तू? नाही व, घेजो ना कपडे. आता गोल्याला घेजो आणि आपल्या दुर्गाला घेजो. राहू दे ना भाई, कायले देतो. नाही व, तूही साडी गिडी घेजो, काय घ्यायचंय तुले तर. मला तर काही समजत नाही बिचारे. आता राहू दे ना, आता लग्न होईन तेव्हा देजो. नाही व, घेऊन जाय ना. राहू दे ना भाई. नाही व, घे ना. तू अशी सकरत नाही, राहू दे ना, तुले कामा येतील ना आडीनडीले. मी कुठं जातो व. आणि मला लागले तर मागन ना मी तुले. दे बाई, तू काही ऐकणार नाही. चहा घेतं काय?
नाही आई, गाडीचा टाइम होऊन जाईल. काही चहा घ्या घेत नाही आता. हा व गाडीचा टाइम तर झाला आता. चाल ना मग, लेकरायले बोलवाय, मी सोडून देतो. हा, स्टँडवर येतो तुझ्यासोबत. राहू दे ना, जाईन ना मी. नाही व, चाल ना, सोडून देतो तुले. ठीक आहे मग, नाही तर कशाला येतो तू? हा, नाही व, येतो ना, काय आहे त्याच्यात. चाल मग पटकन. दादा चाल, आपलं गाव दाखवते मी तुले. चाल ना. माहिती आहे हो मला गाव, मी येतो ना सुट्ट्यामध्ये. हा दादा, चाला रे पटापट. त्या बाबाला फोन केला तर त्यांनी फोन नाही उचलला. कुठून आले बाबा पाहुणे? कुठून येणार आहे व? आईच्या घरी गेलती. हाव का व, आईच्या घरी गेलती काय? हा व, गोल्याले घ्यायला गेलती ना. हाव का व, लागल्या का गोल्याले सुट्ट्या? नाही व, आता गोल्याले आधीच ऍडमिशन करतो. काऊन व? काऊन नाही व, आता कसं माझ्या भावाचं लग्न गिग्न होईन, मग कशाला पाहिजे, आपलं लेकरू आपल्या घरी पाहिजे. हा व, ते तर आहे. मग काय करतं, आता परिस्थिती चांगली आहे, मग काय करतं. आणि त्यावेळेस कशी आई म्हणायची, मी ठेवते ले, मी ठेवते, मग शिकू दिला त्याच्या घरी. हा व, ते तर आहे, बरोबर आहे तुझं. नंतर भांडणं व्हायपेक्षा पहिले घेऊन आलं बरं आपलं लेकरू. हा व, तेही आहे. आणि आता कसं दोघंचे दोघं जाती नाही का शाळेत, गोलूही जाईन आणि दुर्गाई जाईन. हा व, ते तर आहे, म्हणून गेले होते. आता उद्या परवा त्याचं ऍडमिशन करून टाकतो. हा व, कोणत्या क्लासमध्ये आहे? 6वीत आहे व तो. हा का व, चांगला आहे ना मग. हा व, तू कुठं गेलती? काय नाही व, काकूच्या घरी गेलते. काय म्हणत होता लता काकू? लता काकूच्या घरी नाही व, कविता काकूच्या घरी गेलते. काऊन व? काय नाही व, ते लग्नात कामानी केले काय, त्याचे पैसे राहिले ना. पण त्या काकू काही घरी आहे नाही. हाव काय? हा व, काकू घरी नाही आहे. गेले असं कुठं? हाव, गेले गावाले म्हणे, पैशाचं काम होतं, मग गेली होती. हा व, बरोबर आहे ना. आई, आम्ही पटपट जातो घरी. हा व, जाणं सांभाळून जा. हा बाई, आम्ही एका रस्त्यानं जातो. चाल दादा. ठीक आहे ना, चाल. हाव का व, लय मोठी पिशवी आणली. हा व, त्याचे कपडेही आहे आणि आईनं भाजी फुलाही दिलाय. हाव, बरोबर आहे. आईच्या घरी गेलं म्हणजे आई काही ना काही देतच राहते. हा व, आईची माया राहते तशी. मग पिशवी घ्याले का नाही बोलवलं? कमलेश भाऊले फोन केलता व उचललाच नाही. हाव काय? आता म्हटलं उचलला नाही तर चाल बाबा, पटपट जाऊ म्हटलं घरी. हा व, जमलं का त्या भावाचं लग्न? नाही व अजून. हाव का व, कशी चांगलीच पोरगी पाहिजे. हाव ना, बरोबर आहे. पाय ना एखादी त्या मामाची पोरगी असन तर. नाही व, माझ्या मामाच्या पोरी टिकते काय बिचारे. हाव, ते तर आहे. चाल बाई, संध्याकाळ झाली, घरी जाऊन झाड झूड स्वयंपाक पाणी करा लागन. करून ठेवला असेल ना सासूबाईनं? नाही व, त्यांना माहित आहे आज मी येतोय, तर कायले करते त्या. हाव का व, अश्विनी काय म्हणते व? काय नाही बा, चालू आहे तिची आता डिलिव्हरीची बॅग गिग भरणं. हाव का, तिची आई नाही आली का व? नाही व, अजून तर काही आली नाही बिचारी तिची आई. मग का व, तुलेच करा लागन. आता करण बापा, आता काय करतं. हाव ना, बरोबर आहे. चाल मग, जातो मी घरी. हा व, का व, तुम्ही इथं मस्त बसले आहे, बॅग घ्यायला आले नी. मग फोन का नाही लावला तू? फोन लावला नव्हता का मी? मला तर काही ऐकू नाही आला. तसं बसलोय मी. बरोबर आहे ना, तुम्हाला कसं ऐकू येईन? असं किती सामान होतं तुझ्या बरं? आव, तुम्ही तर असेच आहे बस. आल्याबरोबर कटकट नको करू तर. मी कायले कटकट करू? लेकर आले की नाही घरी? आले ना लेकरो घरी, आई चहा बनवून राहिली त्यांनी. हाव काय? हा, भूक लागली म्हणत होते तर आई चहा बनवून राहिली. हाव काय? तर किती वाजता होतं तुझ्याजवळ? अहो, आईनं भाजी पुला दिला, त्याचं वजन होतं. आता कूलर चालू होता म्हणून ऐकून नाही आला असणार. त्याचा पहिलेच तर रिंगटोनचा आवाज येऊन नाही राहिला. काय झालं काय माहिती. बरोबर आहे ना, माझ्याच वेळे तुम्हाला आवाज येत नाही. जाऊ दे, तो विचारे काय म्हणत होत्या मामीजी? काय नाही, काय म्हणणार आहे, तुम्हाला बोलवलाय गहू घ्याले. गहू घ्याले? हा व, आईनं गहू पेरला होता ना, तर आई म्हणे गहू घेऊन जाजो म्हणे यावर्षी. हाव काय? तीन एखादं पोटतो आणि गाडी न्यायला परवडते काय? अव, एक पोतानी देऊन राहिली, 5 पोते गहू देऊन राहिली. काय 5 पोते? हा व, 5 पोते गहू देऊन राहिली ते, तर पाठवून देजो म्हणे जवळ. हाव काय? मग तो जाच लागतं. हाव ना, जा ना, ॲटो घेऊन जा. हा व, ॲटो घेऊन जा लागन ना. अजून दाय की देते काय? आणि दाय आपल्याच तर घरी आहे. नाही, मला वाटलं दाय की देते. गहू देऊन राहिल्या. आता देऊन राहिली तर देऊन राहिली गहू. प्रभातले सांग जा, तिकडे जाशील म्हणा तर मला सांग, आणि मग त्याच्यासोबत तुम्ही चालले जा, गहू टाकून घेऊन ये जा. ते जातच राहते ना तिच्या बाजारले. हा व, तसं पाहा लागन ना. आता जातो बाजाराले. मग कमी पैसे घेईन तो तसा करन, तर स्पेशल केला तर मग जास्त पैसे घेईन. हाव ना. आणू का तुझ्यासाठी चहा? नाही, अजून मी काही पेत नाही. घे ना, बनवलाय ना. नाही. किती बारीक झाला व तो गोल्या? काय म्हणून राहिला तुम्ही? किती बारीक झाला तो? हाव काय, आज दिसून राहिला का तुम्हाला? ती आईच्या घरी खायला प्याले होतं की नाही काय माहिती. बापा, तुम्हाला आता दिसून राहिलं आहे ना? वर्षा वागवलं मा आईनं, त्याचं काही नाही. काय बोलले मी? बारीक झाला. तुमच्यापेक्षा जास्त काळजी घेतली मा आईनं त्याची. 2 वर्षापासून वागून राहिली मी आई त्याले. तुम्हाला काय आहे? आव, मग आम्ही म्हटलं होतं काय की तिथं ठेवतेले? नाही ना, तुम्ही कायले म्हणसा? तुम्ही तर असंही बोलले नाही की इथं ठेव म्हणून. आता म्हटलं तर होतं तुले. तूच म्हणे 2 लेकरायचं कसं करू, काय करू.
हाव ना, मला माहित होतं ना की तुम्ही काही करू लागणार नाही मला कोणतीच गोष्ट. तुम्ही तर काय तेव्हाही तुमच्या पोरीचा पक्ष घेत होते ना आताही. जाऊ दे ना आई, तुला काय बोलायची जरूर होती? हा, बारीक झाला ना, असा झाला न तसा झाला. हा रे बाबा, तुमच्या घरात तर काहीच बोलायले उजागरा नाही आहे. मी तुम्हाला काही म्हणतो का? हा, तुम्ही तुमच्या पोरीच्या घरून येता तेव्हा म्हणतो का मी तुम्हाला की बारीक झाल्या न जाड झाल्या? तुमची पोरगी तर कशी तुम्हाला तूप रोटीच खाऊ घालते, मग आईनं कसं त्याला चटणी पोळीच खाऊ घातली नाही? तुमच्यापेक्षा जास्त काळजी घेत होती मी आई त्याची. पाहते ना तुम्हीच किती खाऊन पिऊन मोठं करता त्याला तर. आता सहज म्हटलं बाई, हा त्या गोष्टीचं एवढं मोठं करतं का? जाऊ दे ना आई, तुला काय जरूरत होती? काही जरी बोलले तरी तुम्हाला ऐकायचं नसते. काय ऐकून घेणार आहे तुमचं बरं? चांगलं बोललं तरी हे होते त्यांना. तुमच्या आईले ना चांगलं काही दिसत नाही, त्यांना फक्त भांडणं दिसतात. जाऊ दे आता. चला बाप्पा, स्वयंपाक करतो आता. काल मी आंबे आणले, आंब्याचा रस बनव मस्त. हाव का हो, आंबे आणले का तुम्ही? हो, म्हटलं आंबे घेऊन जातो घरी. काय आलते गावात, मग आणले. हाव काय? करून पाहतो रस कसा बनतो तो. चांगला असेल तर मग अजून आणन. 1 किलो घेतले मी. त्याला म्हणतो बाप्पा पहिले मी पाहतो, चांगले असेल तर घेईन. हाव काय? अहो, बिल किती आलं या महिन्यात? लय बिल आलं आपल्याला. किती बिल आलं व? 2000 रुपये बिल आलं. बापा एवढं बिल आलं व? मग का नाही, आता आपल्या घरी कूलर लागत आहे आणि बाजूच्या घरी. हाव बरोबर आहे. मग सांगलं नाही का त्यांना हा बिल आलाय म्हणून? नाही हो, संध्याकाळी आल्यावर बोलतो ना त्याला बिल आलं म्हणून पैसे द्या आता. बरोबर आहे ना. आता एवढे दिवस घेतलं नाही, आता घ्या लागते. आता उन्हाळा लागलाय, कूलर लावताय ते. हा व, उन्हाळ्यात तर बिल जास्तच येते. म्हणून म्हणतो मी 2 कूलर काही लावू नका, हेच कूलर लावा. इथं सगळे झोपा म्हणजे बिल कमी येईल. हा व, ते तर आहे. दिवसभरी कूलर चालते आणि रात्री चालते. हाव ना. पाण्याचं पाहिशीन 4 दिवसानंतर येणार आहे नळ. हाव का व, 4 दिवसानं नळ येणार आहे? हाव, 4 दिवसानं येणार म्हणते पाणी. मग तर भरून ठेवा लागत जाईन व. हाव, रोज काही येणार नाही म्हणते. माझ्या आईच्या घरी मस्त आहे, शेतातच राह, शेताजवळ घर आहे, तिथंच पाणी येते. हाव ना, आपण शेतातच घर बांधायला पाहिजे होतं नाही? नाही व, आपलं गाव शेत दूर आहे ना, कुठं बांधतात. झाली पूजा? हा व, केली घरातल्या घरात. हाव काय? हाव, आता लग्न गिग्न जुळण गिळण तर मग तेव्हा हायच खर्च. पोरगी पाहायला सुरुवात केली काय? नाही व, तुम्हाला सांगितल्याशिवाय करणार काय? तुम्हाला बोलवणार नाही का पोरगी पाहाले? काय खरं आहे बापा, बोलवतीन तर बोलवतीन, नाही बोलवतीन. आता जवायला बोलवणार नाही काय? तुमची नवाई आहे. काय माहिती. तुम्ही पुरे तुमच्या आईवरच आहे. काही कारण असलं काही असलं भांडणं करायचं नाही तुम्हाला. नाही ना. आता दूध आहे का खरं? नाही तर घेऊन या, लेकरायले रात्री दूध लागते. मग पनीर आणजा. पनीरची भाजी करतो मस्त, बोलायला आवडते तर. हाव काय, पनीरची भाजी करतो काय मग? हो, मस्त रस पुऱ्या करते आणि पनीरची भाजी करते आणि पोळ्या टाकतो. ठीक आहे ना मग. पण तुमची आई तर काही खात नाही. आता वांग्याची भाजी बनवतो त्यांच्याकरता. हाव, तसं कर मग. मसाले वांगे करणं मस्त. का व, पनीरची भाजी मसाल्याची ना वांग्याची भाजी मसाल्याची करू काय? मग काय होते, लेकरासाठी पनीर कर आणि आपल्यासाठी मसाले वांगे कर. ठीक आहे ना, मग करतो ना मी. ठीक आहे, मी जातो आणायला. हा व, जाणं. बिस्किट आणा लागो ना लेकरासाठी. हा व, घेऊन ये जाणं 1-2 पुडा. ठीक आहे ना, आण तू. चाल गड्या, मस्त स्वयंपाक करतो आता. रस करतो, पनीरची भाजी करतो, मसाले वांगे करतो. दादा ऐकणार रे? नको ना व, दे ना मले. आता हे लेकरं दोघंच्या दोघं मस्ती करणार. दिवसभर यांना आरे करायला लागत जाईल. एकच दुर्गा एकटी राहत होती तर शांत राहत होती, आता कुठं ऐकते ते? आता बस येलेही सांभाळा आणि तिलाही सांभाळा. चाल गड्या, आपलं लेकरू आपल्याला कधी ना कधी तर सांभाळायचंच होतं. चाल बाई, आता हे बुड्डी फुगली असन बसली असन एका जागेवर, निवड रिकाम्या गोष्टी करते ना. चांगलं मस्त लेकरं आले होते, खुश होते मी. हे बुड्डी तसंच आहे ना हिचं. इले कोणाच्या खुशिया दिसतच नाही. पोरीच्या घरी राहिली म्हणजे बघ खुश राहते. पोरीच्या घरी कशी राहत असं काय माहिती, तिथं चांगली राहते की नाही काय माहिती, की भांडणच करते. चला मग मंडळी, भेटू उद्याच्या भागात. तिथपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या.